रामानं मुष्टिकाचा वध केला। त्यानंतर वसुदेव उग्रसेन यांना सुद्धा मारा असं म्हणायला लागला। कृष्णानं मंचावर उडी घेतली, कंसाला पकडलं आणि त्याचा मुकुट खाली पाडला। कंस त्याला मारायच्या आधी घाबरूनच मृत्यू पावला, मारावं लागलं नाही। भयानं भगवंताचं तो चिंतन करत होता। मरण समयी त्याला सुद्धा शंख चक्रा गदा पद्मधारी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं आणि त्याला मोक्ष मिळाला। मोक्ष कशामुळे मिळाला? द्वेषानं का असेना, शत्रू म्हणून कुणाचं चिंतन केलं? श्रीकृष्णाचं चिंतन केलं। श्रीकृष्णाने वसुदेव देवकीची सुटका केली कारागृहातून। कंसाचे बाप उग्रसेन यांची सुद्धा सुटका केली आणि त्यांना राज्यपदावर बसवलं। नंद बाबा गोकुळात परत गेले आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत थांबले आणि मथुरेत थांबल्यानंतर काही काळानं ते गुरुकुलात गेले सांदीपनी ऋषींच्याकडं आणि सांदीपन ऋषींच्याकडे जाऊन गुरुसेवा केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। तिथून ते परत मथुरेत आले। कुब्जेला दिलेलं वचन घरी येण्याचं ते पूर्ण केलं। त्यानंतर अक्रूराच्या घरी गेले। त्यानंतर अक्रूराला भगवान श्रीकृष्णाने एक काम सांगितलं, जरा हस्तिनापूरला जाऊन कौरव पांडवांचं काय चाललंय ते बघून ये आणि मग कौरव पांडवांच्यावर खूप अन्याय करीत आहेत याचा समाचार घेऊन ते भगवंतांना निरोप द्यायला परत आले। अशा प्रकारे हा पूर्वार्ध इथं संपला। उत्तरार्ध सुरू होतो। या ठिकाणी जरासंधाचं आक्रमण, हे आता भगवान श्रीकृष्ण इथं तरुण झाले, तरुण वयातले त्यांचे पराक्रम आहेत। ह्याच्यात प्रथम जरासंध वधाचा प्रसंग आहे। हा मगध देशाचा शक्तिशाली राजा, कोण? जरासंध। पण जन्मताच त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले होते आणि ते 2 तुकडे जरा नावाच्या राक्षसीनेनं काय केलेले होते? जोडलेले होते। त्यामुळं त्याला कुणी किती मारलं तरी ते तुकडे काय व्हायचे? पुन्हा जोडले जायचे। त्यामुळे त्याला तो मारला जात नव्हता। हा जो जरासंध आहे हा कंसाचा मित्र होता आणि जरासंधाच्या 2 मुली कुणाला दिलेल्या होत्या? कंसाला दिलेल्या होत्या। त्यांचं नाव अस्ति आणि प्राप्ती। या दोघींचा विवाह कंसाबरोबर झाला होता। श्रीकृष्णाने कंसाला मारलं हे कळल्याबरोबर जरासंधानं मथुरेवर आक्रमण केलं। श्रीकृष्ण बलरामाने त्यांची सेना नष्ट केली, पण जरासंधाला काही मारलं नाही। जरासंधाला का मारलं नाही? तर त्याला मारणं थोडंसं श्रीकृष्णाने त्यांना मारणं अडचणीचं होतं। का अडचणीचं? श्रीकृष्णाने असा विचार केला की जरासंधाबरोबर अनेक असुर येतील, ते अनेक असुर आली की एकाच वेळी त्यांना काय करता येईल? मारता येईल। म्हणून त्यांनी मारलं नाही। 17 वेळा मथुरेवर स्वारी केली कुणी? जरासंधानं। 17 वेळा त्याच्या सैन्याचा पराभव केला, पण जरासंधाला काय भगवान श्रीकृष्णाने मारलं नाही। उलट जरासंधाला बघून ते पळून गेले, म्हणून त्यांचं नाव रणछोडदास असं ठेवलं। कुणाचं? भगवान श्रीकृष्णांचं नाव काय? रणछोडदास। रणछोडदास म्हणजे रणांगणातून घाबरून पळून जाणारा असं। जरासंधाचा कालयवन नावाचा एक मित्र होता। कालयवनानं मथुरेवर स्वारी केली। आपण कालयवनाशी जर लढत राहिलो तर जरासंध आपल्या प्रजेला मारेल, म्हणून भगवान श्रीकृष्णाने समुद्राजवळ द्वारकेची निर्मिती केली। कशासाठी? आपल्या मथुरेतल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी। द्वारका शब्दाचा अर्थ आहे मोक्षाचं दार आणि त्यानं आपल्या स्वजनांना म्हणजे आपले जे परिवारातले लोक होते त्या परिवारातल्या सगळ्या लोकांना द्वारकेत ठेवलं, कारण मथुरेवर सतत जरासंधाची आणि कालयवनांची काय होत होती? आक्रमणं होत होती। कालयवन हा अजिंक्य होता। ही कथा छान आहे। कालयवन अजिंक्य होता, त्याच्यासमोर जो उभा राहील तो पळून जाईल असं त्याला वरदान होतं। कुणासमोर? कालयवनासमोर जो उभा राहील तो काय करेल? पळून जाईल असं वरदान होतं। मथुरावासियांच्या रक्षणाला बलरामाला ठेवून कृष्ण कालयवनाच्या समोर गेले। आता जो समोर जाईल तो काय होईल? पळून जाईल। त्याप्रमाणे त्याला बघून श्रीकृष्ण पळू लागले। कालयवन त्यांच्या मागं लागला। पळता पळता राजा मुचकुंद ज्या गुहेत झोपला होता तिथं त्या गुहेत कोण गेले? श्रीकृष्ण गेले। देवतांनी त्या राजा मुचकुंदाला देवानी गाढ झोपेचं वरदान दिलं होतं। गाढ झोपेचं वरदान दिलं होतं आणि असंही वरदान दिलं, जो कोणी त्याच्या झोपेत विघ्न आणेल त्याच्यावर दृष्टी जाताच तो जळून भस्म होईल असं त्याला वरदान होतं। म्हणून श्रीकृष्णाने त्या मुचकुंदाच्या गुहेतून जाता जाता आपल्या अंगावरचा शेला त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकला। कालयवन पाठोपाठ आला। त्याला वाटलं इथं श्रीकृष्ण लपून बसलाय, झोपलाय, म्हणून त्याने त्याला लात मारली। लात मारल्याबरोबर कालयवनाला काय झालं? त्या राजा मुचकुंदाला जाग आली। जाग आल्याबरोबर त्यानं कालयवनाकडे दृष्टी टाकली। दृष्टी टाकल्याबरोबर काय झाला? कालयवन जळून भस्म झाला।
मुचकुंद भगवंताचे भक्त होते. त्यांनी मुचकुंदाला दर्शन दिले आणि त्यानंतर जरासंधानं 18व्या वेळी मथुरेवर स्वारी केली. त्यावेळी सुद्धा भगवान श्रीकृष्ण काय झाले, पळून गेले. जरासंधाचा मृत्यूचा भाग पुढे येतो. आता त्यानंतर बलराम आणि श्रीकृष्ण यांचे विवाह. द्वारकेत प्रथम राजा रैवताची कन्या रेवती हिचा विवाह बलरामाबरोबर झाला. त्यानंतर श्रीकृष्णाचा विवाह झाला रुक्मिणीबरोबर. पण श्रीकृष्णाचं चरित्र सगळं रुक्मिणीला ऐकून माहीत होतं आणि हे कळल्यामुळं रुक्मिणी ही मनानं काय झालं होतं, तिनं श्रीकृष्णाला वरलेलं होतं. मग रुक्मिणीनं काय केलं, आपला एक संदेश घेऊन सुदेव नावाच्या ब्राह्मणाला श्रीकृष्णाकडे पाठवलं. म्हणजे आपण म्हणतो ना प्रेमपत्र, हे 5000 वर्षातलं पहिलं प्रेमपत्र कुठलं आहे, रुक्मिणीनं श्रीकृष्णाला पाठवलेलं. त्यानंतर ही परंपरा सुरू झाली पत्राची. आता काय फोन असल्यामुळे पत्राची गरज नाही. चला पुढं. सुदेव नावाचा ब्राह्मण आला. विदर्भ देशाचा राजा भीष्मक याची कन्या रुक्मिणी, तिचा रुक्मी नावाचा भाऊ होता. भगवंताची प्रशंसा ऐकून रुक्मिणी त्यांच्याकडे आकर्षित झाली होती. रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करायचा. त्याला रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करायचा होता. रुक्मिणीचा विवाह कुणाला करायचा होता, शिशुपालाशी. पण रुक्मिणीला शिशुपाल काय पसंत नव्हता. म्हणून रुक्मिणीने श्रीकृष्णांना पत्र लिहिलं, मी स्वतःला आपल्याप्रती समर्पित केलं आहे. इथं येऊन आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा. शिशुपाल मला घेऊन न जावो. इथं येऊन आपण जरासंध आणि शिशुपाल यांना पराभूत करा आणि माझं अपहरण करून आत्ताच्या भाषेत आपण मला घेऊन जावं. आमची कुलपरंपरा अशी आहे की विवाहाच्या आदल्या दिवशी आम्ही गावातल्या अंबिका देवीच्या देवळात जातो. तिथं दर्शनाला गेल्यानंतर आपण मला येऊन काय करावं, घेऊन जावं. अशा प्रकारचा संदेश ब्राह्मणाच्या द्वारे रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना दिला. हा रुक्मिणीचा संदेश कळल्यावर भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणाले की मी अवश्य येईल. त्या ब्राह्मणाबरोबर भगवान एकटेच त्या विदर्भ देशाची राजधानी कुंडनपूर या ठिकाणी गेले. त्यांच्याबरोबर बलरामसुद्धा इतर यदुवंशीयांना घेऊन पाठोपाठ गेले. कुंडनपुरात गेल्यावर राजा भीष्मकानं बलरामाचं आणि श्रीकृष्णांचं स्वागत केलं. भीष्मक कोण, रुक्मिणीचे वडील. पूर्व परंपरेनुसार रुक्मिणी ही देवीची पूजा करण्यास मंदिरात गेली. पूजा करून परत जात असताना भगवान श्रीकृष्णाने तिला उचलून आपल्या रथात घेतलं. हा प्रसंग इतक्या वेगानं घडला की शिशुपाल, तिचा भाऊ रुक्मी यांना काय झालं हे कळलं सुद्धा नाही. लोक जागच्या जागी बघत राहिले आणि मग काय झालं हे कळल्यानंतर मात्र रागानं ते श्रीकृष्णाच्या मागं लागले. तोपर्यंत बलरामानं आणि यदुसेनेनं त्यांच्या सैन्याचा नायनाट केला. रुक्मीनं म्हणजे त्याच्या रुक्मिणीच्या भावानं श्रीकृष्णाचा पाठलाग सुरू केला. भगवान श्रीकृष्ण रुक्मीला मारायला धावले, पण बहिणीनं सांगितलं भावाला काय करू नका, माझ्या भावाला काय मारू नका. रुक्मिणीबरोबर भगवंताचा विवाह झाला. अपहरण करून केलेला जो विवाह आहे त्याला राक्षस विवाह असं म्हणतात. आणि पसंतीनं एकमेकाच्या मुलगा मुलगी पसंत याला गांधर्व विवाह म्हणतात. आणि द्वारकेत पोचल्यावर भगवंताचा वैदिक पद्धतीनं आपल्या पूर्व परंपरेनुसार हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे वेदांनी उपनिषदांनी सांगितलेल्या वैदिक परंपरेनं भगवान श्रीकृष्णांचा पुन्हा विवाह केला. यानंतर भगवान श्रीकृष्णांचे 8 विवाह झाले. किती? 8. कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याने शंभरासुराचा वध केला. त्यानंतर एक सैमंतक मण्याची कथा येते. अशा पद्धतीनं पूर्व काळात दिलेल्या अनेक वचनांची पूर्तता भगवान श्रीकृष्णाने या आपल्या अवतारात केली. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. त्यानंतर पुढची कथा आहे भौमासुराचा उद्धार. भौमासुरालाच दुसरं नाव आहे नरकासूर. दिवाळीतला दुसरा दिवस नरक चतुर्थी. भौमासुराचं नाव आहे नरकासूर. पृथ्वी देवीचा पुत्र हा भयंकर अत्याचारी होता. त्याने 16,000 कन्या म्हणजे मुलींचं अपहरण करून आपल्या महालात बंदी करून ठेवलं होतं. त्या सर्व मुलींनी भगवंतांना आपली सुटका करण्याची काय केली, प्रार्थना केली. भगवान सत्यभामेला घेऊन तिथं गेले. भौमासुराशी युद्ध केलं, त्याला मारलं. म्हणून दीपावलीच्या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी लोक सकाळी उठून पहाटे आंघोळ करतात. ते कारीट वगैरे फोडतात बघा. ते फोडणं म्हणजेच कुणाचा वध करायचा आहे, नरकासुराचा वध आहे. त्या कन्यांनी भगवंताकडे आश्रय मागितला. आता आम्हाला इथनं 16,000 कन्यांना भौमासुराच्या तावडीतून त्यांनी काय केलं, सोडवलं. तेव्हा त्या मुली म्हणाल्या आता आम्हाला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा आश्रय नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने
त्या सर्व कन्यांशी विवाह केला. आता एवढ्या मुलींशी भगवान श्रीकृष्णाने विवाह केला याचं तात्पर्य काय, त्याच्या पाठीमागं काय त्यांची भावना होती. एक, 16,000 मुली परक्या पुरुषाच्या घरी राहून आल्यानं समाजात त्यांची अवहेलना होईल. त्यांची अवहेलना होऊ नये म्हणून त्यांनी धर्माच्या मर्यादेत लग्न करून काय केलं, त्यांना सुरक्षित केलं. दुसरं, इतक्या मुली जर विवाहाशिवाय राहिल्या तर समाजाची अवनती होईल म्हणून त्यांनी काय केला, विवाह केला आणि त्यांचं कल्याण केलं. समाजात परिवर्तन आणि क्रांती घडवली, शांती प्रस्थापित केली. भगवंतानी हे काम, एका सूर्याची जशी अनेक प्रतिबिंब पडतात त्या प्रतिबिंबाच्या दृष्टीने काय केलं, त्यांच्याशी विवाह केले. अनेक रूपं घेऊन हा विवाह केला. तिथून परतताना त्यांनी सत्यभामेसाठी एक पारिजातक वृक्षसुद्धा आणला. ती पण एक कथा आहे. लावला इकडं फुलं पडतात तिकडं, अशी ती कथा आहे. नंतर जरासंधानं काही राजांना बंदी करून ठेवलेलं होतं, ती एक कथा. भगवान श्रीकृष्णांना जरासंधाच्या ताब्यात असलेल्या राजांनी निरोप पाठवला, आम्हाला जरासंधाच्या तावडीतून काय करा, सोडवा. यावेळी नारदाने राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञ करीत असल्याचं सांगितलं. मग राजसूय यज्ञ करायचा, युधिष्ठिर म्हणजे पांडव, बरोबर, पांडव हे सगळे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत आणि मग त्या यज्ञाला बोलवलंय. मग यज्ञाकडे अगोदर जायचं का जरासंधाचा वध करायचा, यातलं काय करावं असा प्रश्न भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला विचारला. उद्धवाने सांगितलं, तुम्ही प्रथम युधिष्ठिराकडे जावा आणि नंतर काय करा, जरासंधाकडे जा. पण जरासंधाला जिंकण्याचा उपाय सुद्धा उद्धवाने सांगितला. जरासंधाला तुम्ही जिंकायचं कसं याचा उपाय कुणी सांगितला, उद्धवाने सांगितला. काय उपाय होता, श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन यांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन जरासंधाच्या घरात पोचायचं. जरासंधाच्या घरात गेल्यानंतर तो काय म्हणेल की हे कोण आलेत, अतिथी आलेत. अचानक घरी आलेले लोक अतिथी आलेत. आणि जरासंधाचा एक नियम होता की भोजनापूर्वी तो अतिथीला इच्छा विचारायचा, तुमची इच्छा काय आहे, आणि ती इच्छा पूर्ण करायचा. जरासंधानं ह्या तिघांना विचारलं. काय विचारलं, तुमची इच्छा काय आहे. तेव्हा त्याने इच्छा सांगितली, युद्ध पाहिजे, आम्हाला भिक्षा म्हणून काय पाहिजे, युद्ध पाहिजे. मग युद्ध कुणाला, तो म्हणाला ब्राह्मण युद्ध करीत नाहीत. असं सांगितल्याबरोबर त्यांना सगळ्यांनी, भगवंतासह सर्वांनी ब्राह्मण वेश सोडला आणि ते आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. जरासंध म्हणाला, कृष्णा तू भित्रा आहेस, मी तुला 18 वेळा काय केलं, पळवून लावलं, तू भित्रा आहेस. तेव्हा मी युद्ध केलं तर भीमाशी करीन, तू भित्रा आहेस, भित्र्या माणसाशी मी युद्ध करणार नाही. मी युद्ध केलं तर भीमाशी युद्ध करेन. आणि भीम आणि जरासंध या दोघांचं मल्लयुद्ध झालं. हे युद्ध 27 दिवस सुरू होतं. भीम थकला आणि त्यानं कृष्णाकडे बघितलं. तर आपल्या ताकदीनं काय चालत नाही, भगवंताची मदत घ्यायला पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णाने एक काय घेतलं, तिथली काडी घेतली आणि ती काडी अशी चिरली. आणि जरासंधाच्या बाबतीत काय व्हायचं, त्याला मारलं की त्याचे 2 भाग व्हायचे आणि त्या पुन्हा जोडले जायचे. मग एक ह्या बाजूला टाकलं आणि एक बाजूला टाकलं की असे जोडले जायचे. भगवान श्रीकृष्णाने एक काडी घेतली, ती मधोमध चिरली आणि एक तुकडा इकडे टाकला, दुसरा इकडे टाकला. आणि भगवान भीमाना काय सांगितली, युक्ती सांगितली की तू त्याला असं 2 भाग केल्यानंतर विरुद्ध दिशेला टाक, म्हणजे ते काय होणार नाहीत, जोडले जाणार नाहीत. ही राजनीती आहे भगवान श्रीकृष्णांची. म्हणजे भगवान श्रीकृष्ण राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत, मित्र आहेत, अनेक भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत. म्हणून त्यांना पूर्ण अवतार असं म्हणतात. जरासंधाला कसं मारायचं याचा संकेत एक गवताची काडी चिरून त्यांनी दाखवला. त्याप्रमाणे भीमाने जरासंधाला मारलं. त्यानंतर त्याने बंदी केलेल्या सगळ्या राजांची सुटका करण्यात आली. पुढे आहे भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा वध. युधिष्ठिर महाराजाने विधीपूर्वक राजसूय यज्ञ केलेला होता. हा राजसूय यज्ञ केला. कौरव पांडवांच्याकडले सगळे मान्यवर ऋषीमुनी उपस्थित होते. या राजसूय यज्ञाच्या वेळी एखाद्या सर्वश्रेष्ठ माणसाची पूजा करायची असा एक काय नियम आहे. मग आता ही पूजा कुणाची करायची ह्याच्यावर चर्चा सुरू होती. 5 पांडवांच्या पैकी सहदेवाने यासाठी कुणाची निवड केली, भगवान श्रीकृष्णाची निवड केली. श्रीकृष्णांचं नाव सुचवलं, सर्वांनी त्याला संमती दिली. श्रीकृष्णांना सिंहासनावर बसवण्यात आलं. एवढ्यात तिथं शिशुपाल आला. शिशुपाल आला, उभा राहिला आणि तो म्हणायला लागला, हा गोकुळातला गुराखी आहे, लोकांची लोणी चोरणारा, गाडगी मडकी फोडणारा. अशी श्रीकृष्णाची काय केली, निर्भत्सना करायला सुरुवात केली.
याची काय श्रेष्ठता, तो चोऱ्या करतो, गायी राखतो. आता त्याच्यात पुढं शिशुपालाची एक कथा सांगितली. शिशुपाल जन्माला आला तेव्हा त्याला 4 हात होते. शिशुपाल जन्माला आला तेव्हा किती हात होते? 4. आणि त्याचं रूप विचित्र होतं. पण त्याला एक त्याच्या आईला कुणी सांगितलं होतं की ज्याच्या मांडीवर ह्याला द्याल त्याच्या मांडीवर दिल्यानंतर त्याचे जादा असलेले 2 हात काय होतील? गळून पडतील. म्हणून जो कोणी त्याला बघायला येईल त्याच्या मांडीवर काय करायची? त्याची आई त्याला द्यायची. एकदा भगवान श्रीकृष्णांच्या मांडीवर दिल्याबरोबर काय झालं? त्याचे 2 हात गळून पडले. तेव्हा त्याच्या आईला कळलं की या आपल्या शिशुपालाचा वध कुणाकडून होणार आहे? श्रीकृष्णाकडून होणार आहे. मग ती श्रीकृष्णाकडे गेली आणि श्रीकृष्णाकडून काय केलं? श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि याच्यावर काय करा? कृपा करा म्हणून सांगितलं. भगवंत म्हणाले, भर सभेत मी याच्यावर कृपा करतो. भर सभेत मी याच्या 99 चुका 99 अपराध मान्य करेन. पण 100 अपराध झाला की मात्र माझं चक्र, सुदर्शन चक्र याचा काय करील? वध करील. आता 2 दिवस मागं चला. जय विजय भगवान श्रीकृष्णांचे द्वारपाल, बरोबर, त्यांना 3 तू असुर म्हणून जन्माला येशील असा जय विजयाने काय केला होता? शाप दिला होता. पहिल्यांदा ते काय म्हणून आले? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. नंतर रावण आणि कुंभकर्ण राम अवतारात. आणि त्यानंतर आता शिशुपाल आणि दंतवक्र या रूपात ते दोघं आलेले. त्यांचा हा 3रा जन्म होता. आता इथं यज्ञ प्रसंगी भर सभेत शिशुपाल भगवंताचा अपमान करत होते. पण भगवान गप्प होते. का? 100 संख्या भरायची वाट बघत होते. शिशुपालाचं धाडस वाढलं. भगवान श्रीकृष्ण काही बोलत नाही म्हणून धाडस वाढलं. 100 अपराध होतात. सुदर्शन चक्रानं शिशुपालाचं मस्तक उडवलं. त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि ती भगवंतात सामावली. कारण शिशुपाल सुद्धा द्वेषानं कुणाचं चिंतन करत होता? भगवान श्रीकृष्णाचं. सर्वजण थक्क झाले. श्रीकृष्ण ईश्वर अवतार आहे हे सर्वांना कळून आलं. युधिष्ठिराने त्यांची पूजा केली, प्रणाम केला आणि राजसूय यज्ञाची पूर्तता केली. यानंतर एक कथा आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीची. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली. त्यांची मैत्री जुळली. आश्रमात असताना सांदीपनी गुरूंच्यासाठी ते गुरुसेवा करायचे. जंगलात लाकडं आणायला जायचे. एकदा जंगलात लाकडं आणायला गेले होते. अचानक पाऊस पडायला लागला. पाऊस पडायला लागल्यावर यांना थंडी वाजायला लागली. कुडकुडत दोघं उभा राहिले. सुदामाच्या खिशात थोडेसे चणे होते. सुदामानं चणे एकट्यानंच खायला सुरू केले. कुडुम कुडुम असा दातांचा आवाज आल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारलं, कशाचा आवाज येतोय? काय व्हायला आहे? तेव्हा त्यानं खोटं सांगितलं, मला थंडी वाजायला लागली आणि थंडीमुळं दात एकमेकावर आपटत आहेत. म्हणजे खिशातले 4 चणे श्रीकृष्णाला न सांगता न देता चोरून खाले, म्हणून त्याला पुढच्या जीवनात दारिद्र्य आलं. म्हणून आपण सुद्धा समोर माणसं असली तर एकमेकाला काय करावं? अजून सुद्धा आपण हे सांभाळलेलं आहे. आपण सुद्धा अजून शेतात बसलो की शेजारच्या शेतकऱ्याला काय करतो? हाक मारतो, या भाकरी खाऊया म्हणून. हीच संस्कृती आपण सर्वसामान्य शेतकरी माणसांनी जपलेली आहे. पण शहरात गेला तर ही संस्कृती दिसत नाही. पण त्याचे ही फळं आहेत. भगवान श्रीकृष्णांना चोरून त्यांनी 4 चणे खाल्ले, त्यांना दिले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून त्यांना काय झालं? दारिद्र्य आलं. सुदामा विद्वान होता पण दरिद्र्य होता. फक्त भगवंताचं नाम घ्यायचं हेच त्याचं काम होतं. श्रीकृष्णाबद्दल मनात प्रेम होतं. सुदामा वारंवार कृष्णाची आठवण काढायचा. सुदामाची पत्नी एक दिवस सुदामाला म्हणाली, ज्याचं तुम्ही चिंतन करता, रोज नाव काढता, त्याच्याकडे तुम्ही एकदा जाऊन या, भेटून त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मदत मिळेल. मित्र गरीब आहे म्हणून तो काहीतरी मदत करेल. सुदाम्याने विचार करून जायचं ठरवलं. रिकाम्या हातानं कसा जाऊ म्हणून पत्नीनं 4 मुठी पोहे दिले. चालत चालत निघाला. थकला, वाटेत झोपला. श्रीकृष्णाने उचलून सरत द्वारकेच्या सीमेपर्यंत आणून ठेवलं. महालाच्या दारात आला. द्वारपालाने अडवलं. कृष्णांना कळवलं, दारात एक गरीब ब्राह्मण आलाय, आपलं नाव सुदामा असं सांगतोय. भगवान धावत आले. सुदामाला घट्ट मिठी मारली. त्याची पाद्यपूजा केली. पितांबर नेसवला. सोन्याचे अलंकार अंगावर घातले आणि लगेच प्रश्न विचारला, माझ्यासाठी वहिनीनं काय दिलंय का? सुदाम्यानं पोह्याची पुरचुंडी दाखवली. खाता खाता भगवंत म्हणाले, किती गोड आहेत. नंतर भगवंताने सुदामाला जेवायला वाढलं. आपल्या पलंगावर झोपवलं. दुसऱ्या दिवशी उठल्यावर काल आदल्या दिवशी जे जे सगळं दिलं होतं ते सगळं काय केलं? काढून घेतलं आणि आता तू तुझ्या घरी जा म्हणून सांगितलं. त्याला दिलेले कपडे दागिने परत घेतले. त्याच्या जुन्या कपड्यासह पाठवणी केली. मार्गात जाताना तो परत चालून चालून थकला, झोपला. भगवंताने पुन्हा तीच माया केली. त्याला त्याच्या गावाजवळच्या वेशीत आणून सोडलं. गावाजवळ आणून बघतो तर सुंदर नगरी समोर दिसली.
आपल्या घराच्या जागी महाल होता. दास दासी यांच्या गराड्यात सुंदर वस्त्र आणि अलंकार धारण करून पत्नी बसलेली दिसली. पत्नी म्हणाली, अहो हे सगळं आपलं आहे. सुदामा भगवंताच्या प्रेमाचं गुणगान करू लागला. सुदाम्याला परमार्थ हवा होता म्हणून भगवंत प्राप्त झाले. त्याच्या पत्नीला अर्थ पाहिजे होता म्हणून त्याला अर्थ मिळाला, धन मिळालं. यानंतर पुढची कथा आहे भस्मासुराचा नाश. राजा परीक्षितीनं एक प्रश्न विचारलाय मध्ये ही सुरू असताना. राजा परीक्षितीचा शुकाचार्यांना एक प्रश्न आहे. भगवान शंकर विरक्त आहेत, त्यांचे काही वैभव ऐश्वर दिसत नाही. कुणाचं? शंकरांचं. कारण ते स्मशानात राहतात, अंगाला राख फासतात, पण त्यांचे भक्त मात्र श्रीमंत आणि वैभवशाली आहेत. काय फरक कळला? शंकर कसे आहेत? भगवान शंकर विरक्त आहेत, त्यांच्याजवळ काही वैभव नाही, पण त्यांची भक्ती करणारे भक्त मात्र कसे आहेत? श्रीमंत आणि वैभवशाली आहेत असं. आणि या उलट भगवान विष्णू लक्ष्मीपती आहेत आणि त्यांचे भक्त मात्र श्रीमंत आणि वैभवशाली दिसत नाहीत. असा फरक का? प्रश्न कळला तुम्हाला? भगवान शंकर विरक्त आहेत, त्यांचे भक्त श्रीमंत आहेत. भगवान विष्णू श्रीमंत आहेत पण त्यांचे भक्त मात्र गरीब आहेत. असं का? शुकाचार्य म्हणतात याबद्दलची एक कथा सांगितली. शुकाचार्य म्हणतात भगवान शंकरांचं एक नाव आहे आशुतोष. आशुतोष म्हणजे जे मागील त्याला भोळेपणानं देणारे. आशुतोष शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे लवकर संतुष्ट होणारे. भगवान शंकरांची थोडीफार भक्ती केली की ते लगेच काय होतात? प्रसन्न होतात आणि काय मागेल ते देऊन टाकतात. आणि असं मागेल ते देऊन कधी कधी स्वतःला संकटात पाडून घेतात. विष्णू भगवान आपल्या भक्ताची मोठी परीक्षा घेतात पण लवकर काही देत नाहीत. उलट आपल्या भक्ताचं काही धन असलं काढून घेण्यासारखं तर ते काढून घेतात. विष्णू काय करतात? भक्ताच्या अंतःकरणात भक्ती वाढवतात आणि कृपा करतात आणि त्याला विरक्त बनवतात. ह्या दोघांचा काय आहे? फरक आहे. एक जण लवकर प्रसन्न होतात, मागेल ते देतात. दुसरे लवकर प्रसन्न होत नाहीत, उलट भक्ताजवळच काय असलं तर काय करतात? काढून घेतात आणि त्याला वैराग्यवान बनवतात. भस्मासुराचं मूळ नाव आहे वृकासूर. त्यानं तप केलं, भगवान शंकर प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. तो म्हणाला मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल, असा काय करा मला वर द्या. शंकर हसून म्हणाले तथास्तु. वर मिळताच त्याची त्या भस्मासुराची बुद्धी फिरली. तो भगवान शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवायला पळत निघाला. का म्हणाला? तुम्ही मला वर दिलाय, खरंच प्राप्त झालाय का नाही बघूया. शंकरांनाच म्हणाला मी आपल्या मस्तकावर हात ठेवतो आणि शक्ती प्राप्त झाली का पाहतो. आपला वर सिद्ध होणारच, आपण दिलेला आशीर्वाद सिद्ध होणारच. म्हणून भगवान शंकर पळायला लागले. आले, आपणच वर दिला आणि आपण संकटात सापडले. पळत पळत विष्णू लोकात गेले. वृकासूर म्हणजेच हा भस्मासूर मागे लागला होता. शंकरांनी भगवान विष्णूंना आपली अडचण सांगितली. काय झालं ते? भगवान विष्णू यांनी एका ब्राह्मण बटूचं रूप घेतलं आणि त्या भस्मासुराला सामोरे गेले आणि त्या भस्मासुराला विचारलं कुठं चाललास? त्यानं सगळं यथासांग काय काय घडलं ते सांगितलं. बटू वेशधारी भगवान हसायला लागले. हे भगवंताचं हसणं म्हणजे काय आहे? माया. लक्षात ठेवा, भगवंताचं हसणं म्हणजे माया. भगवंताने त्याला हसून मोहित केलं आणि म्हणाले अरे त्याच्या पाठणी कशाला जायला पाहिजे, तू तुझ्याच डोक्यावर हात ठेवून बघ की काय झालंय. भगवान शंकराने जो वर दिलाय तो प्राप्त झालाय का नाही हे बघायला दुसऱ्याच्या पाठी कशाला पळायला पाहिजे, तू तुझ्याच डोक्यावर ठेवून बघ. आणि त्याने काय केलं? आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि तो तिथं स्वतःच भस्म झाला. ही एक कथा आहे. आणि त्याला एक दुसरी कथा आहे. भगवान मत्स्य पुराणात ही कथा सांगितली. मत्स्य पुराण असं सांगतं की विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि ते नृत्य करायला लागले. भस्मासुरानं म्हणजेच वृकासुरानं ते मोहिनी बघून तो काय झाला? मोहित झाला आणि मोहिनीबरोबर नृत्य करू लागला. मग मोहिनीनं आपला एक हात कुठे ठेवला? डोक्यावर ठेवला. मोहिनीनं डोक्यावर हात ठेवून नृत्य करताना बघितलं कुणी? भस्मासुरानं. आणि त्यानं सुद्धा एक हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि तो नृत्य करायला लागला आणि त्याच वेळी तो जळून भस्म झाला. असा भस्मासुराचा शेवट झाला. स्वामी चिन्मयानंद म्हणून चिन्मय मिशनचे आहेत, ते असं म्हणतात की आपल्याला मिळालेली बुद्धी आहे, आपली बुद्धी हा सुद्धा काय आहे? भस्मासूर आहे. आम्हाला मिळाले म्हणजे बुद्धी भस्मासूर का? ती चांगल्या योग्य मार्गाला वापरली तर ती चांगली आहे, चुकीच्या मार्गाला वापरली तर काय आहे? वाईट आहे. बरोबर. म्हणून बुद्धीनं काय करावा?
मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय याचा सतत विचार केला पाहिजे आणि बुद्धीनं स्वतःच्या स्वरूपाचा काय करावा, विचार करावा. मला ज्यानं निर्माण केलं त्याला जाणून घेण्याची सोय बुद्धीकडे दिलेली आहे, म्हणून भगवंताला जाणून घेण्याची सोय बुद्धी करता येते. आता व्यावहारिक अर्थानं बघायचं झालं तर E=mc² नावाचं सूत्र आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. या सूत्राचा अर्थ आहे वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग. हे अणुऊर्जेचं सूत्र आईन्स्टाईनने शोधून काढलं. या सूत्राप्रमाणे जर्मनीच्या रॉबर्ट ओपेनहायमर नावाच्या शास्त्रज्ञानं या सूत्राचा वापर करून अणुबॉम्ब तयार केला आणि तो अणुबॉम्ब अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांच्यावर टाकला. हा अणुबॉम्ब टाकल्यावर काही क्षणात लाखो लोकांचा कोळसा झाला, जळून लोक खाक झाले. एका सरोवराच्या काठावर बसलेल्या आईन्स्टाईनला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही शोधून काढलेल्या सूत्राचा हा परिणाम आहे, ही राखराखोळी झाली, यावर तुमचं मत काय? तेव्हा आईन्स्टाईन म्हणाले, माझी चूक झाली, मी माकडांच्या हातात कोलीत दिलं. काय केलं? माणसाच्या म्हणाले नाहीत, मी कुणाच्या हातात कोलीत दिलं? माकडाच्या हातात कोलीत दिलं. अनेक देशाच्या माकडांच्या हातात अशी कोलीत आहेत. कधी कुठल्या माकडाचं डोकं फिरेल आणि पृथ्वीचा विध्वंस होईल आज सांगता येत नाही. जुना काळ होता. ही बुद्धीची शक्ती आहे. सूत्र कशातून शोधून काढलं? बुद्धीच्या जोरावर. अश्मयुगाचा काळ होता. दगडावर दगड आपटून माणसं काय तयार करायची? अग्नी निर्माण करायची अश्मयुगात. नंतर कोणा शास्त्रज्ञाने काड्यापिटीचा शोध लावला. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशात काड्यापिटी आहे. दोन कामं करता येतात. चूल पेटवून 4 माणसांचं जेवण करून उपाशी माणसांना वाढता येतं आणि एखाद्याचं घर किंवा गंजी पेटवता येते. काय पेटवायचं ते ज्याच्या डोक्यात विचार आहे आणि खिशात काड्यापिटी आहे त्याने ठरवायचं. काड्यापिटी शोधणाऱ्याने काय तुम्हाला घर पेटवा म्हणून सांगितलेलं नाही. चूल पेटवून सुद्धा 4 माणसांना जेवण करून वाढता येतं. हा झाला त्या बुद्धीचा सदुपयोग. हीच गोष्ट आता मोबाईलला लागू पडते. संदेश वळणाचं साधन आहे. आता त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. चांगल्या मार्गाने केलेला उपयोग आहे आणि चुकीच्या दिशेने केलेला सुद्धा उपयोग आहे. म्हणून आपली बुद्धी हा सुद्धा काय आहे? भस्मासूर आहे. तो नीट सांभाळला पाहिजे. त्यानंतर पुढची कथा येते. भृगु ऋषींच्याकडून 3 देवांची परीक्षा. भृगु ऋषींच्याकडून 3 देवांची परीक्षा. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यात श्रेष्ठ कोण याबद्दल ऋषी मुनींचा विचार सुरू होता. काय म्हटलं कळलं? ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यात श्रेष्ठ कोण याबद्दल ऋषी मुनींनी विचार सुरू केला. सर्वांनी भृगु ऋषींना सांगितलं की तुम्ही याचं उत्तर काय करा? शोधा. मग उत्तर शोधायला सांगितल्यानंतर महर्षी भृगु ऋषी हे पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. कुणाकुणाकडे जायचं आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा तिथंच गेले आणि ते शांतपणे फक्त उभा राहिले. कुणाकडे जाऊन? ब्रह्मदेवाकडे जाऊन शांत उभे राहिले. ब्रह्मदेवाला राग आला. भृगु ऋषी म्हणाले, हे नापास. कुणाला राग आला? ब्रह्मदेवाला राग आला म्हणून म्हणाले तुम्ही काय झालात? नापास झालात. नंतर भृगु ऋषी शंकरांच्याकडे गेले. शंकरांनी त्यांना माझा भाऊ आला म्हणून जोरात मिठी मारायला गेले. भृगु ऋषींना मिठी मारायला गेल्याबरोबर भृगु ऋषी म्हणाले मला स्पर्श करू नका. कुणाला म्हणाले? शंकरांना. याचा शंकरांना राग आला. ते त्रिशूळ घेऊन ऋषींना मारायला उठले. पण पार्वतीने त्यांना काय केलं? थांबवलं. शंकर सुद्धा काय झाले? अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर भृगु ऋषी म्हणजे नारायण भगवान विष्णूंच्याकडे गेले. तिथं लक्ष्मी होती. तिच्या समोर बसलेले असतानाच भृगु ऋषीने काय केलं? विष्णूंच्या छातीवर लात मारली. लात मारल्यानंतर भगवान विष्णूने त्यांचे पाय पकडले आणि पाय पकडून म्हणाले माझं हृदय फार कठोर आहे, आपल्या पायाला कुठं लागलं तर नाही ना? भृगु ऋषी म्हणाले तुम्ही पास, तुम्ही पास. तेव्हापासून विठ्ठलाच्या याच्यावर सुद्धा इथं हे दिसतं बघा, श्रीवत्स लांछन. म्हणजे भृगु ऋषीने जी लात मारली त्याची खून म्हणून ती सुद्धा अजून देवाच्या ह्याच्यावर दिसते. भृगु ऋषी म्हणाले हे उत्तीर्ण आहेत. भृगु ऋषींचं हे आचरण पाहून लक्ष्मीला राग आला. तेव्हापासून लक्ष्मी ब्राह्मणांच्याकडे जात नाही असं म्हणतात. म्हणजे काही गोष्टी सांगतात बघा. फार फार वर्षापूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. आता काय ते गरीब राहिलेलं नाही ना, आता बहुतेक राग गेला असेल लक्ष्मीचा. फार फार वर्षापूर्वी एक गरीब ब्राह्मण राहत होता म्हणून तिथं लिहिलं.
भृगु ऋषींचं हे आचरण पाहून लक्ष्मीला राग आला. तेव्हापासून लक्ष्मी ब्राह्मणांकडे जात नाही असं म्हणतात. भृगु ऋषींनी जे केलं त्याचं फळ अजूनही त्यांना भोगावं लागतं. जो भगवंताच्या या लीलांचं कीर्तन आणि चिंतन करतो तो पराभक्तीला प्राप्त होतो. अशा रीतीनं हा 10वा स्कंद तिथं आपल्या वेळेत पूर्ण झालेला आहे. 11व्याला सुरू करूया काय उद्या घेऊया? चला ठीक आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.